वीज दरवाढ आणि स्मार्ट मीटर लावपाचे जर सरकारान फाटी घेना जाल्यार आंदोलन करपाचो इशारो आप नेत्यांनी दिला। वीज दरवाढ आणि स्मार्ट मीटर वांगडा टाइम ऑफ द डे दर लागू केल्ल्यान विजेच्या बिलान दुप्पट वाढ जावपाची शक्यता आसा। हाका लागून गोंयांतल्या लोकांक मोठो आर्थीक फटको बसतलो हाची दखल घेत आप नेत्यांनी पणजे वीज खात्याच्या कार्यालया भायर घेराव केलो। त्याच प्रमाण चीफ इलेक्ट्रिकल इंजिनियर हांची भेट घेऊन या बाबतीत भासाभास केलो। वीज मंत्र्यांनी दिल्ल्यो जापो लोकांचो गोंधळ करता म्हणटकच कितें त्या लोकांक क्लॅरिफाय करचें अशी आप प्रेसिडेंट अमित पालेकर हांणी मागणी केल्या। त्याच प्रमाण 2 दिसां भितर कितें त्या ऑथॉरिटीन थारावंक जाय ना जाल्यार आमी रस्त्यार येवन आंदोलन करतले म्हूण अमित पालेकर हांणी सांगलां। आम्ही आता श्रीकृष्ण साहेब सुनीबा आम्ही वीएट गॉन एज अ डेलिगेशन आम्ही आज विचार केलो की खंय ना खंय तरी गव्हर्मेंटान कन्फ्युजन करून दवरला आणि कन्फ्युजन करपाक कारण म्हणल्यार जो आमचो मिनिस्टर आसा इलेक्ट्रिसिटी मिनिस्टर बाब सुदीन ही ट्रायड टू टेल दॅट तुम्ही चड वापर करतले आणि जाल्यार ते वेस्टेज ऑफ इलेक्ट्रिसिटी कन्फ्युजन म्हणजे पीपल ऑफ गोवा शूड बी कन्फ्यूज आणि एक्सेप्ट करपाचें म्हणून परिस्थिती अशी आसा। प्रॉब्ली आता 2027 इलेक्शनाचे दोळो दवरून सरकार मे डिले दीस वॉट एवर इट इज बिकॉज वी आर डिमांडिंग ऑल्सो एंड इट्स बिकम एन इश्यू दे नेवर एक्सपेक्टेड। पण आम्ही जो आज तांकां अंडरस्टँड करून घेतलो तो स्लॅब जे सरकाराची जबाबदारी आसली सांगपाची तो म्हणजे 9 ते 5 जे सकाळचे 9 ते सांजचे 5 पर्यंत खंय जो 1 रुपयाचो आसा तो 80 पैसे जातलो। म्हणजे ज्या टायमार आमी इलेक्ट्रिसिटी यूज करना आमचे मिडल क्लास जे गव्हर्मेंट सर्वंट आसता कोण कामाक आसता ते सकाळी भुरगीं स्कुलान पेरंट्स कामाक वता लायट चलना 9 ते 5 5 5:30 संक आमी घरा पावता। संक घरा पावले उपरांत आमी भुरग्यां बरोबर बसता जेवता खाता हे सगळे म्हणजे मिडल क्लास मनशाचे सांगता जाका इलेक्ट्रिसिटी यूज जाता त्या वेळार म्हणजे 5 सांजची 5 ते रातचे 1 पर्यंत 120% बिल म्हणजे 1 रुपयाचे बिल येता ते 1 रुपया 20 पैसे असता। 9 ते 1 म्हणजे 5 ते 1 ह्या टायमारूच लायट यूज करना जाल्यार केन्ना करप आमी बंद करपाची लायट सांजच्या वेळार घरा पावले उपरांत लायट बंद करपाची अशें सरकाराक दिसता की 120% तुमी बिल जी घरची बायलां आसा ती रांदता भुरगीं टीव्ही पळयता आमी एक कितें फॅमिली म्हणून टायम स्पेंड करता तो काळखान स्पेंड करपाचो। मागीर रातचे 1 ते सकाळचे 9 ज्या वेळार आमी म्हणटा ईव्ही चार्जिंग हे ते लोक लायता म्हणून ताका 100% बिलिंग आसतलें। सो हे जे स्लॅब आसा दीस वील बी कंट्रोल बाय अ स्मार्ट मीटर आणि हो स्मार्ट मीटर म्हणजे कितें आता आमकां बिल येता म्हयन्याच्या एंडाक आणि सपोज एक दीस कोण बरो ना जालो पगार कमी आसा कितें आसा जाल्यार आमी थोडो तो इंटरेस्ट भरून बिल फुडें भरता। पण आज परिस्थिती अशी जातली की इफ यू हॅव टू रिचार्ज दॅट मीटर म्हणजे 1000 रुपया रिचार्ज केलो आणि तो जर रातचो सोंपलो तुका येतलेंच पूण तुजे कडेन पयशे ना रातचो सोंपलो जाल्यार तुजी इलेक्ट्रिसिटी बंद you cannot use electricity karan it will shut itself। so this is the smart meter which is another 500 crore expense so आज गोंयकारांचेर हे लागपाक सोदता आणि खंयच ना खंय आमी आतां पंजाबाक 250 युनिट फ्री दिता पयल्यो आमी म्हणना फ्री नाका दिवं पण एटलीस्ट हे बर्डन आमचेर घालूं नाका जे 300-400 कोटी तुमकां गव्हर्मेंट डिपार्टमेंटांतल्यानूच येवपाचें आसा ते तरी कलेक्ट करून हाडा आणि सेव दिस बर्डन ऑन मिडल क्लास हू इज गोइंग टू बी द लार्जेस्ट सफरर ऑफ दिस। जो मध्यमवर्गीय मनीस आसा प्रॉब्ली श्रीमंतांक हाजो कांय फरक पडना बारीक घरांनी इतली कमी लायट यूज जाता बट वेन इट कम्स टू मिडल क्लास दे आर द हायेस्ट कन्झ्युमर ऑफ इलेक्ट्रिसिटी आणि तांकां हाजो मॅक्सिमम इफेक्ट जातलो। सरकारान म्हाका दिसता हाजेर इमिजिएटली क्लॅरिफिकेशन दिवन सांगचें पडटलें ह्या 2 दिसां भितर की आमी कितें करपाचें आसा तें ना जाल्यार आमी आंदोलनाक वतले आमी त्या दिसा सांगिल्लें आज आमी समजून घेतलें म्हणून कितें आसा तें आनी गरज पडली जाल्यार आम आदमी पार्टी लोकां मदीं वतली आनी लोकांक घेवन हें आंदोलन करतले एंड वी विल stop these meters being installed and this electricity tariff hike which is already higher in terms of 25% additional charges जे आमच्या कडल्यान घेतात। आता सीईन तुमकां कितें एक्सप्लेन केलें सी आनी कितें एक्सप्लेन करतलो सी म्हणटा ताणें स्लॅब दिले ताणें आमकां सांगलें अशे तरेन इतलो फरक पडटा गोंयच्या भायर इलेक्ट्रिसिटी कमी हांगा म्हारग आसा आमी म्हारग आसा गोंयान कमी आसा म्हणटा तो पण हे सगळें पयलीं पासून आशिल्लें तो आतां बदललें कितें इव्हेंट वाडले सरकाराचे की वर्सान जे 4 इव्हेंट जाताले ते आतां 100 इव्हेंट जाले 20-20 कोटीचे जाका पयशे काडपा खातीर मिडल क्लास मनशाच्या बल्सांतल्यान पयशे काडप। So government is trying to fund their events and their event management which they are doing all over Goa with the help of
getting this money out from people's pockets. अमित बाबा आम्ही आणि एक पळयता स्ट्रीट लायटीचो जो खर्च आसा स्ट्रीट लायटीचे बिल आसा पळय आणि मिनिस्टराचो एरगंट मिनिस्टर आज सामको एरगंट जाला. ताका कितें तो नितीश कुमार गोंयचो हांवें त्या दिसा सांगिल्लो खंयचोय पार्टी येवं तो तांच्या बरोबर आसता. कारण ही जी बहुजन समाजाची महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाची पार्टी आशिल्ली ती ताणें काबीज केल्या आणि इट हॅज बिकम ही स्वताची जागीर आणि तो समजता जागीरदार आपूण म्हणून आणि तो डिसायड करता की दोन आपले निवडून आयल्या पुरो म्हणटा तो आणि ताजो भाव बाकीचे जग मारू. एकट्यान तर ताणें एका वाड्यान दुसऱ्यान पांय दवरलात पेडणेकारान तो मांद्रेचो तो श्यामा बरोबर चार्टर फ्लायटीन भोंवत आसता. सो तो ऑलरेडी ताका जाणा खबर गेला जग मारू म्हणटा तो आपले दोन निवडून आयले जाल्यार खंयचोय सरकाराचो आपूण तातूंत आसतलो. हो एरगन्स ह्या इलेक्ट्रिसिटी मिनिस्टराचो जो आसा तो एरगन्स ताच्या उलोवण्यांतल्यान दिसून येता. वेस्टेज ऑफ इलेक्ट्रिसिटी म्हणल्यार कितें तुज्या बंगल्याची इलेक्ट्रिसिटी जी चालू आसता तूं नासतना आनी ताचे पयशे गरीब लोक भरता टॅक्स पेयर भरता दॅट इज नॉट वेस्टेज ऑफ इलेक्ट्रिसिटी. हे समरायज करपाक गेले जाल्यार हो 5 ते 5 5 ते 1 आणि 1 ते 9 5 ते 1 तेन्ना चडशे लोक घरा आसता आणि तेन्ना सगळे जे सगळे त्या टायमारूच घरा येता. त्या टायमार 120% आसा. समज 120% त्या टायमार आसा ते म्हणटा कितें तुमी सारके वापरिना म्हणून तुमकां चड बिल येता. पण सारके वापरता काय ना हे तांकां कशें खबर आसा. नॉर्मल एसी घरान चालू आसा 2 एसी दिवन एसी चालू आसतलो त्या टायमार ते आसतलो. सो दिस इज होच एरोगन म्हणटा तो आमी म्हणलो तो होच एरोगन्स की एरोगन्सा खातीर ते चल्ला चड. कंट्रोवर्सी आसा म्हणजे इन अ नटशेल सांगप जाल्यार गोंयकारांक आमचे लायटीचे बिल खूब वाडपाचे आसा आनी ताचें कारण म्हळ्यार एक तर गव्हर्मेंट इज स्पेंडींग 500 crores प्लस सगळ्याचे नवे मिटर घालपाक. 7.5 लाख गोंयभर नवे मिटर घालपाची हो एक प्रोजेक्ट काडिल्लो आसा आनी तो एका कंपनीक वचपाचो आसा. तो कंपनीचो मालक कोण त्या कंपनीच्या मालका कडेन ह्या मिनिस्टराचें रिलेशन कितें तें आमकां खबर ना. ते मिडियान विचारचें आनी गोंयकारांनी विचारचें. सो हो एक पयली कॉस्ट आसा 500 कोटी आनी तो कॉस्ट जशें आतां कोणूय आपली लायटीची बिलां उगडून पळयात तुमी जे कन्झम्पशन केलां ताजें 1000 रुपया बिल आसतलें पूण तातूंत मागीर कसले कसले चार्ज घालून पळय आनीक 800 रुपया 1000 रुपया एड जाता न्ही तातूंत हो स्मार्ट मिटर सरचार्ज म्हणून तुमकां तुमचेर घालपाचें आसा हे जे 500 कोटी हे घेतल्या ते कळ्ळें न्ही. सो दॅट इज द फर्स्ट प्रॉब्लम. सेकंडली व्हडलो प्रॉब्लम म्हळ्यार हे जे नवे मिटर घालपाचे आसा ते डिसेंबरांच्यान दोज आर कॉल्ड स्मार्ट मिटर्स. हातूंच्यान टायम ऑफ डे टॅरिफ बिलींग जातलें. टायम ऑफ डे म्हळ्यार 24 वरां विल बी डिवायडेड इंटू 3 स्लॅब्स. एक म्हळ्यार सकाळचे 9 ते सांजचे 5, दुसरो म्हळ्यार सांजचे 5 ते रातचे 1 पर्यंत आणि तिसरो म्हळ्यार सांजचो रातचो 1 ते सकाळचे 9 पर्यंत. इन दीस 3 स्लॅब्स. आणि ह्या तिनूय स्लॅबाक वेगळ्यो वेगळ्यो रेटी आसतल्यो. आणि जशें आमी काल प्रेस कॉन्फरन्सान सांगलां ज्या वेळार सामान्य मनीस सगळ्यांत चड कन्झम्पशन करता त्या वेळार रेट सगळ्यांक हाय. सो not only has the electricity department and Bharatiya Janata Party government of Goa increased the rates म्हणजे जी टॅरिफ असता पळय न्ही युनिट पर रेट किंवा पर युनिट रेट असता ती वाडयल्याच पूण ताज्या वयर 20% एक्स्ट्रा चार्ज करतले ड्युरिंग द टायम वेर यू कन्झ्युम द मोस्ट. सो आमी हे सगळे फायंड आउट करपाक गेल्ले आनी डिपार्टमेंट आमकां सांगतात की एक्चुअली तुमचे बिल कमी जातले म्हणटा. वी हॅव नो रिझन टू बिलीव दीस. हे कित्याक कमी जातले म्हणटा ते की तुमी बऱ्या भशेन यूज करा. तुमी जे त्या टायमार पीक टायमाचेर जे मशिनां किंवा डिवायसीस जे यूज करता आमकां सांगता की तुमी ते कमी रेटी वयाच्या टायमार यूज करा. अशें आमी फूल आमचे लायफ चेंज करूंक शकना न्ही. सो हे जे आमकां फसवणूक करपाचे प्रयत्न चल्ले डिपार्टमेंट आनी भारतीय जनता पार्टी गव्हर्मेंटाचो ताजो आमी निशेध करता. इट इज अ सिंपल फॅक्ट की स्मार्ट मिटरिंग लागतकच ज्या मनशाचे 1200 बिल येता ताजे 2500 ते 3000 बिल येता. जाल्यार हांव तुमकां बरोवन दिता बिकॉज दॅट इज द होल इंटेन्शन ऑफ भारतीय जनता पार्टी गव्हर्मेंट. ज्या लोकांच्यो गरजेच्यो वस्तू आसा जावं ते लायट आसूं उदक आसूं पेट्रोल आसूं गॅस सिलिंडर आसूं तातूंच्यान एक्स्टॉर्शन करता भारतीय जनता गव्हर्मेंट. सो वी केम टू आस्क फॉर सम क्लॅरिफिकेशन पूण वी आर एब्सोल्युटली नॉट कन्विन्स. आनी म्हाका दिसता हें आतां एक लोक आंदोलन करचें पडटलें. तुमकां सगळ्यांक जाणा सगळ्या याद आसतली 5 वर्सां पयलीं आम आदमी पक्षान गोंयभर वीज आंदोलन केल्लें. 350 पब्लीक मिटिंग्स आमी गोंयभर घेतिल्ल्यो हेंच सांगपाक बिकॉज दीस इज वॉट भारतीय जनता पार्टी हेज डन इन ऑल द अदर स्टेट्स वेर दे हॅव बीन रुलींग. आनी हे गोंयांत जातलें म्हणून 5 वर्सां गोंयकारांक आमी सावध केल्ले आनी आज आमकां हे सोंसचें पडटलें. सो
वी आर अगेन गोइंग टू गो बॅक टू द पीपल अँड स्टार्ट वीज आंदोलन 2.0. कित्याक हे जे डिपार्टमेंटान प्रपोजल केला आता ते तुमकां सांगतले ना टायम आसा 2 वर्सां 3 वर्सां लागतले. केन्ना 2 वर्सां आसूं 3 वर्सां आसूं केन्ना तरी आमच्या हड्ड्यार पडपाचें आसा हे. आनी हड्ड्यार पडच्या पयलीं सुद्दां हे स्मार्ट मिटरिंगाचें जे इन्स्टॉलेशन जातलें तातूंतूच 500 700 800 कोटी वचपाचें आसा हातून. सो दिस इज अ कंप्लीट वेस्ट ऑफ मनी which is going to be extorted from the public, and एकदा ते मीटर लागतोच through the electricity bills there will be more extortions permanently. So we condemn this step. We demand complete scrapping of this whole insane and nonsensical idea. ह्याच्या मनशाच्या तकलेन आयला पळय न्ही हे सामको कोण तरी एक क्रुएल मनीस म्हणजे लोकांक कशे जगपाक सुद्दां दिवंक सोदिना अशा मनशाच्या तकलेंच्यान ही आयडिया आयल्या. वी कंडेम दिस कंप्लीट प्रोजेक्ट अँड वी डिमांड द स्क्रॅपिंग ऑफ द स्मार्ट मिटरिंग इन गोवा.